शर्ट पहनकर खिलाड़ी मैदान में खेलते हुए दिखते। एमबी स्पोर्ट्स, ये आप देख सकते हैं इनकी तरफ से ये टी शर्ट ये छपवाए गए। खूप चांगले टी शर्ट पाहायला भेटत रंगीबेरंगी। एक बाजूला येलो कलर, हा थोडा क्रिकेट मधला लकी कलर देखील म्हणून मानला जातो। हा स्पोर्ट्स मधला लकी कलर म्हणायला हरकत नाही, कारण की 5 वेळा फुटबॉल चॅम्पियन देखील ब्राझील आहे आणि त्यांचा कलर देखील पिवळाच आहे। त्यानंतर जर बघायला गेला तर टीम ऑस्ट्रेलिया जी वर्ल्ड चॅम्पियन म्हणून ओळखली जाते, 6 वेळा त्यांनी वर्ल्ड कप जिंकलेला, त्यांचा कलर देखील जर्सी कलर येल्लोच आहे। आणि त्याचबरोबर IPL ची जरी गोष्ट केली, सर्वात सक्सेसफुल टीम, सर्वात जास्त फायनल मध्ये खेळणारी टीम चेन्नई सुपर किंग आपल्याला पाहायला मिळते। आणि इकडे तोच कलर मैदानाच्या आतमध्ये फील्डिंग करताना पाहायला मिळेल, खान चॅलेंजर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि त्याचबरोबर आपण बघू शकतात की 2 ओपनिंग बॅट्समन आमिर आणि त्याच्या जोडीला तहा। मागच्या वेळेला भोपळा फुटला नव्हता, 0 आला होता, परंतु प्रत्येक मॅच नवीन असते। दोन्ही टीमला बेस्ट ऑफ लक। 0 सुरुवात करायची असते। लॉंग रन अप, पहिला चेंडू, शॉर्ट चेंडू यावेळेस मात्र आडव्या पद्धतीने खेळला जातो। क्रॉस बॅटेड, अगदी बघायला गेला तर एकदा पुलचा फटका असेल, स्किंगलने मात्र स्कोरबोर्ड पुढे जाईल। मागच्या वेळेस हा असाच प्रकारचा चेंडू मिळाला होता, तेव्हा मात्र स्क्वेअर कटच्या नादामध्ये विकेट गेला। ते शॉर्ट सिलेक्शन बदललं, अगदी एक धाव। आणि या झोनने धावा येत आहेत, कारण की वारा इथे मात्र लाभदायक आहे बॅट्समन साठी। इथे मात्र आपण बघू शकतात वारा जातोय त्या ठिकाणी, त्यामुळे चेंडू देखील ट्रॅव्हल होत आहे। शॉर्ट चेंडू, काय कमालीचा फटका तहाचा, डीप मध्ये क्षेत्ररक्षक अगदी मात्र झोकून देतो स्वतःला, बाउंड्री लाईन जवळ खूप चांगलं क्षेत्ररक्षण। कॅच ड्रॉप होत असताना अगदी बघायला 2 धावा मिळतील। हा कॅच अगदी मात्र हातामध्ये खेळला होता, पोहोचला होता क्षेत्ररक्षक, रनिंग कॅच करण्याचा प्रयत्न। हा बघा शॉर्ट चेंडू तयार होता, यावेळेस फटका सजवला, अगदी रनिंग करत असताना मात्र कॅच पर्यंत पोहोचला, अंतिम क्षणाला चेंडू मध्ये ढकलला आणि यावेळेस मात्र आपल्या टीमच्या काही धावा सेव्ह केल्यात क्षेत्ररक्षकाने। धावसंख्यामध्ये 2 ने बदल, धावसंख्या 3, चेंडू फेकून झाले 2, गोलंदाज तयार। पुन्हा एकदा शॉर्ट चेंडू आहे, फटका फसलाय, सोपा कॅच। बॅक टू बॅक दुसरा जीवनदान देत असताना यावेळेस आपण बघू शकता जुग जुग जिओ आशीर्वाद दिला जातोय फलंदाजाला। बघा जमिनीला चेंडू दान केला जातोय, असं म्हटलं तर दान धर्म करणं ही चांगली गोष्ट आहे, परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्ही एखाद्या फलंदाजाला जीवनदान देतील तर तो त्याची परतफेड करणार नाहीये। इकडे 4 धावा स्कोरबोर्डला, कीपर कडून मात्र थोडी चुकी होत असताना सिंगल मात्र पाहायला मिळते। चेंडू फेकून झाले 3, धावा झाले 4। शॉर्ट चेंडू आहे, आमिरचा फटका देखील फसलाय, डीप मध्ये क्षेत्ररक्षक, यावेळेस चुकी होणार नाही, इथे कॅच। इथे मात्र यावेळेस आपण बघू शकतात विकेटचं पतंग, अगदी मात्र बघायला गेला तर यावेळेस आतमध्ये येऊन क्रॉस बॅटेड फटका सजवला, डीप मध्ये कॅच घेताना आपल्याला पाहायला मिळते। इरफान मला तर वाटते आपल्याला पाहायला मिळते आणि कमालीचा कॅच इरफान कडून आपण बघू शकतात। एक चांगला खेळाडू आहे इरफान, बोईसर प्रीमियर लीग मध्ये खूप चांगली बॅटिंग पाहायला मिळाली होती क्वार्टर फायनल मध्ये। इरफान कडून आपण बघू शकतात की इरफान गंजी मला तर वाटते आज क्षेत्ररक्षक आहे, खूप चांगली बॅटिंग केली होती। BPL बोईसर प्रीमियर लीग क्वार्टर फायनल मॅच खैरापाडा संघाविरुद्ध मात्र 40 धावा ते प्लस धावा केल्या होत्या त्याने, आणि आपल्या संघाला 83 धावेचं टार्गेट दिलं होतं, ते पूर्ण करून दिलं होतं। आणि चांगली कॅच राहील, मागच्या मॅचचा हिरो आलेला आहे मैदानाच्या आतमध्ये। एक बाजूला गोलंदाज वेगावर स्वार आहे, दुसऱ्या बाजूला फलंदाज त्याच्या फॉर्मवर स्वार आहे। कोण कोणावर हावी असेल बघूया। राहिलने जसं म्हटलं की देवाची कृपा असेल तर आमचे 11चे 11 बॅट्समन चांगले खेळतील, आम्ही कोणी एकावर अवलंबून नाही राहणार, ज्याला संधी भेटेल त्याने ती त्याची कामगिरी करावी। आणि इकडे मात्र तेच करण्याचा प्रयत्न केला होता, त्यांच्या कॅप्टनने पुन्हा एकदा फसला फटका आणि कॅच आउट। फटका चांगलाय, मनगटाचा वापर केलाय, डीप मध्ये इरफान नाही अडू शकणार, चौकार, 4 धावा।
यावेळेस आपण बघू शकतो MPL चौकार येत असताना अगदी रोज आपल्याला 4 टीम आणि 4 टीम मधले सगळे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. म्हणजेच आपला परफॉर्मन्स देण्यासाठी आपली कौशल्य दाखवण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरणार. इथे एक मात्र चांगला प्लॅटफॉर्म तयार करून दिलेला आहे. जर बघायला गेलं तर हे चांगलं मैदान, ऐतिहासिक मैदान म्हणायला हरकत नाही. चिंचणी गावाचं खूप मोठ्या मोठ्या स्पर्धा या मैदानावर आपल्याला पाहायला मिळतात. या अगोदर 2 स्पर्धा या मैदानावर पाहायला मिळाल्या ओरमच्या, ज्यामध्ये आपण बघू शकतात की लेदरची स्पर्धा झाली, 50+ स्पर्धा 50 वर्षावरील जे खेळाडू आहेत त्यांना मात्र खेळण्याची संधी मिळाली. 4 नंतर इवन बेटर, पहिला बेहतर था तो ये बेहतरीन है. 6 रन. मी पहिलेच म्हटलं गोलंदाज जर वेगावर स्वार आहे तर फलंदाज त्याच्या फॉर्मवर स्वार आहे. इकडे मात्र जसा आला तसा फेकून दिला. यावेळेस चेंडूला आउट ऑफ द पार्क षटकार. 6 धावा. उंच लांब देखना षटकार. सेवन 009. जिस किसी की भी गाड़ी है 4 व्हीलर है वो वहां से हटा है. ट्रैफिक जाम हो रहा है. देखो जिस किसी भी गाड़ी है हाथ तो दिखाया है, आप चाबी दीजिए. जिनको 4 व्हीलर आती है उनको बोलिए वहां से थोड़ी हटा ले, ट्रैफिक जाम हो रहा है. 0079. येस सर, येत आहे. गाडी ज्यांची आहे त्यांचा मालक भेटलेला आहे. थोड्याच वेळाने तुमच्यापर्यंत पाठवतो आणि ती गाडी थोडी बाजूला घेतली जाईल. हरकत नाही. धन्यवाद. एल्ल्याचे पठाण मात्र इकडे आलेले, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. आणि बघा इतके बिझी आहेत की दुपारच्या 3 वाजता मला तर वाटते जेवायला लागलेत. अगदी बिझी शेड्यूल आहे आता. पुढचे 4 दिवस जेवणाचा टाइम बदलला जाईल. खाना खाने का वक्त बदला जाएगा अगले 4 दिन. इलियास पठाण आप देख सकते अभी 3 बजे खाना खा रहे. ऑर्गनाईज करणं खाऊ काम नाही, इलियास पठाणने सांगितलं. अगदी मात्र बघायला गेलं तर असं म्हटलं जातं की लग्न कार्याला आणि एखाद्या स्पर्धेला नाव ठेवू नका. कारण की एखादा वडील आपल्या मुलासाठी किंवा मुलीसाठी अगदी कष्ट करून पैसे जमा करतो आणि तिथे जाऊन मात्र आपण जेवणाला खोडी काढू नका, त्या लग्नाला खोडी काढू नका. आणि इथे देखील मात्र आपण बघू शकतात की स्पर्धा भरवणंही खाऊ काम नाही आहे. स्पॉन्सर जमा करा, सर्व खेळाडूचा विचार करा, त्यामध्ये पंचनेमा, त्यामध्ये मात्र कॉमेंटेटर, स्कोरर, त्यामध्ये आपण बघू शकतात लाईव्ह अपडेटर. यावेळेस इरफान गंजी आहे. DJ मास्टर सगळीकडे लक्ष देऊन सर्वांचं मन दुखलं नाही पाहिजे, कोणत्याही ऑनरचं मन दुखलं नाही पाहिजे, ते देखील लक्ष दिलं जातं. त्यामुळे मात्र सगळीकडे लक्ष देऊन मात्र हे काम भरवलं जातं. स्कोरबोर्डचा विचार केला. शोएबजी पठाण डहाणू यांना मी विनंती करेल, आपण मुख्य व्यासपीठावर या, आपलं स्वागत आहे. शोएबजी पठाण डहाणू, आइए आपका स्वागत आहे. काय फटका खेळतोय राहील. अगदी मात्र स्विच इटचा फटका इतक्या वेगाने आणि जमिनीला आग लावत हा चेंडू निघून गेला बाउंड्री लाईनच्या पार. चौकार. काय फटकेबाजी आहे. राहिलला गोलंदाजी करायची तर करायची कशी, प्रश्नचिन्ह पडलाय गोलंदाजावर. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते म्हणजे 19 स्कोर कार्डवर. अगदी आला आणि तुफान घातलाय, वादळ आले मैदानाच्या आतमध्ये. कट करण्याचा प्रयत्न होता, डॉट चेंडू येतोय. यावेळेस आपण बघू शकतात अगदी पॉइंटच्या भागामध्ये यावेळेस मारण्याचा प्रयत्न होता. तिकडे क्षेत्ररक्षण नक्की आहे. दुसरा षटक मार्गस्थ 19 स्कोर कार्डवर. अगदी महत्वपूर्ण मॅच. इथे मात्र जिंकला तर टॉप 6 मध्ये प्रवेश. पहिली टीम कोणती असेल 2024 ची MPL ची, जी 6 मध्ये जाईल. फटका फसलाय, महत्वपूर्ण कॅच आहे. अगदी जो प्रेशर असतो ना, तो प्रेशर मुळे हा कॅच सुटलाय. अच्छे बल्लेबाज का कैच आपके पास आया था, सब कुछ अच्छा था, बस कैच छूटना नहीं चाहिए था. मन टूटा है इस वक्त गेंदबाज का, दिल टूटा है उनके दर्शकों का. सोपा कॅच सुटलाय. अगदी प्रेशर घेतलं क्षेत्ररक्षकाने
आणि चेंडू हाताला देखील लागला नाही, पायावर पडतोय. एक धाव. इकडे मात्र बॅकफुटवर जाऊन फटका सजवलाय. शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक एक धाव बसेल. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 21. 21 धावा धावपलकावर. 2 षटकं संपुष्टात आलीत आणि पॉवर प्लेच्या 2 षटकामध्ये 21 धावा आणि एक मोठी चुकी मागच्या चेंडूवर आपण बघू शकतात. 5व्या चेंडूवर कॅप्टनने बघितलं इकडे लगेच त्या क्षेत्ररक्षकाकडे, कारण की तुम्ही मागच्या वेळेस नक्कीच मॅच विन करू दे, मला शाहरुखच होता तो क्षेत्ररक्षक, परंतु ती मागची मॅच तुम्ही इतक्या सोपा कॅच सोडून ती भरपाई नाही होणार. धावा झाल्या 21 आणि बघायला गेलं तर पंचाच्या भूमिकेत आसिफ मुच्छाले मेन पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्याचबरोबर नियाज माझगावकर यावेळेस आपण बघू शकतात लेग पंच आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे इथे क्रिकेटच्या खेळामध्ये आपण बघू शकतात दोघेही सांगतात की या अगोदर दोघांना बघितलं की इकडे भूमिका निभावत होते एक स्कोरिंगची. नियाज माझगावकर आणि आसिफ मात्र सर्व लक्ष देत होता की कोणाला पाणी पाहिजे का, जेवण पाहिजे का, आणि आता मात्र पंचाच्या भूमिकेत म्हणजे जिथे कमी तिथे आम्ही हे सांगत असताना आसिफ आणि नियाज लेजेंडरी खेळाडू देखील आहेत. चिंचणी गावचे अंडरम बॉक्सचा किंग म्हणून ओळखला जातो आसिफला. TTS संघ अक्षरशः मात्र 20 वर्ष त्यांनी अधिराज्य गाजवलं असं म्हणायला हरकत नाही TTSने. म्हणजे अंडरमची स्पर्धा असली आणि ती स्पर्धेमध्ये फायनलिस्ट कोण असायचं TTS, बाकी इतर संघ यायचे. आणि नियाजचं कौतुक करेल, विनर तारापूर संघाला अगदी मात्र सेवा केली आहे. गोलंदाज मार्कवर शोएब आलाय आणि बघायला गेलं तर शोएब अख्तर सारखीच रनिंग आहे आणि चेंडू देखील मात्र वेगवान हाताळला जातोय. या एंडने थोडा धोका देखील आहे गोलंदाजाला, वारा आहे इथे. चॅलेंजिंग गोलंदाज असणं गरजेचं आहे. तुमच्याकडे जेव्हा चांगला गोलंदाज असतो तो आता मात्र तुम्ही एंड बघूनच वापरावा. जिकडे फटके पडू शकतात तिकडे चांगल्या गोलंदाजाला आणा आणि दुसऱ्या गोलंदाज थोडा ॲडव्हान्टेज मात्र मिळू द्या वाऱ्याचा. यावेळेस डॉट चेंडू 21 धावा झालेले आहेत. 60 बनवण्याचा प्रयत्न असेल असं म्हटलं त्यांच्या कॅप्टनने. राईट मोर द विकेट. शॉर्ट पिच चेंडू आहे, फटका इकडे सजवलाय, नो चान्स. क्या बात आहे, अगदी खडे खडे यावेळेस स्टँड डिस्पॅच केला या फटक्याला. 6 धावा लगा तो 6 ही कॉन्सेप्ट होती PDTPL आणि हयावेळेस तसाच फटका लगा तो 6. 6 धावा षटकाराने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 27-27. आता बघायला गेलं तर राहील जो नो स्ट्राईकला आहे याच्यावर नजर असेल खास करून, परंतु तहा देखील आता हात खोलतोय. पुन्हा एकदा तहाचा फटका डीप मध्ये. क्षेत्ररक्षक काय कॅच आहे बघा, एका क्षेत्ररक्षकाकडून सोपी कॅच सोडते आणि दुसरा क्षेत्ररक्षक अगदी चांगली कॅच करतोय. ही थोडी हार्ड कॅच होती, कठीण काम होतं ते मात्र केलं न सोपं काम केलं नाही असं झालं. इथे आपण बघू शकतात फटका पुन्हा एकदा सरळच खेळला जातोय. या मैदानावर ऍक्च्युअली बघितलं की क्रॉस बॅटेड फटके खेळवले जातात, कारण की इकडे जी बाउंड्री लाईन आहे ती छोटी आहे. हा फटका स्क्वेअरला खेळला असता तर कुठे ना कुठे षटकार मिळाला असता, परंतु जी ताकद आहे त्या ताकदकडेच जाण्याचा प्रयत्न केला आणि ही चांगली गोष्ट आहे. नेहमी आपल्या ताकदीवर खेळणं गरजेचं आहे. आणि 12 इकडे करून परततोय. षटकार आला होता, थोडं संयम बाळगलं नाही, कारण की अजूनही येणारे यानंतर 3 ओव्हर बाकी होते. कुठे ना कुठे कॅल्क्युलेटेड खेळणं देखील गरजेचं आहे. प्रत्येक चकाकणारी वस्तू सोना नसते, प्रत्येक चेंडूवर आपण मोठा हिट लगावू शकत नाही. इकडे मात्र थोडा षटकार आला होता, संयम बाळगला असता, कारण की येणारे यानंतर 3 ओव्हर देखील बाकी होते. धावा झाल्या 27-27. 2 गडी बाद आपल्याला पाहायला मिळत आहेत. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये, तो म्हणजेच अमन. पहिली बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत मनोर टीम. दुसरी बॅटिंग मात्र आपल्याला खान चॅलेंजर्स पाहायला मिळेल. टॉस विन केला, फिल्डिंगचा निर्णय घेतला. मागच्या वेळेस 39 काढता काढता नाकी न वाल्या होत्या, परंतु यावेळेस मॅच वेगळी आहे आणि परिस्थिती वेगळी आहे. इथे मात्र टार्गेट किती येईल ह्याच्यावर देखील प्रश्नचिन्ह आहे. 27. फटका इकडे चांगला आहे, कव्हरच्या ठिकाणी मात्र इनफिल्डच्या डोक्यावरून खेळला जातोय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक यावेळेस आपण बघू शकतात आमचे रोया दादा आणि त्याचबरोबर गौरू म्हणजेच महेश. काल फायनल मॅच खेळली PDTPL ची, त्याने रनरअप मात्र पाहायला मिळाला आमचे रोया दादा, त्यांचा संघ म्हणजेच MS उर्वी 11.
2 धावेनिशी स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर आपल्याला पाहायला मिळेल 31 31 धावा 4 धावा सॉरी चौकार आलेला आहे सॉरी 4 धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल. 31 धावा धावपलकावर खूप चांगला फटका आल्या 400च्या स्ट्राईक रेटने खातं खोललंय. चौकार पाहायला मिळतोय. थोडी ॲडम गिलक्रिस्ट क्रिस गेल वीरेंद्र सेहवागची आठवण करून दिली. बेधडक फलंदाज होते. बेखौफ फलंदाज आपल्याला ओपनरच्या भूमिकेत पाहायला मिळाले. त्या अगोदरचा वेगळा विचार केला तर यांचं सगळ्यांचं म्हणजे मी म्हणेल की आताच नुकती जी मॅच झाली टेस्ट मॅच इंडिया आणि ऑस्ट्रेलिया त्यामध्ये वसीम अक्रमला विचारलं तुमच्या काळात असे कोणते फलंदाज होते जे धोकादायक होते. बोले बरीचशी नावं घेतली त्यांनी. त्यामध्ये सचिन रमेश तेंडुलकरचं देखील नाव घेतलं. परंतु या सर्वांना मिळून मात्र एक नाव घेईल म्हणजे तो कॉम्पिटिशन एकच असेल तो म्हणजे सर विव रिचर्ड. अगदी मात्र बेधडक आणि फलंदाज सर्वांच्या तोंडावर 70च्या दशकातला हा फलंदाज असा राही सारखाच होता. अगदी बॅट फिरवायचा इकडे दुसरा चान्स मिळतोय. यंगस्टर क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. तुम्ही जिल्हास्तरीय स्पर्धा खेळतायत. तुम्हाला खास निवड केलेली आहे 15 मध्ये 15 मधून 11 मध्ये आणि अपेक्षा करेल तुमचा कर्णधार की तुम्ही एफर्ट द्यावा चांगली कामगिरी करावी. ही कामगिरी मात्र अपेक्षित नाही आहे. स्कोरबोर्डचा विचार केला स्कोरबोर्ड आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 33 2 गडी बाद. इवन रिचर्ड एक हार्ड बॅट्समन अगदी बघायला गेलं तर आणि त्याचबरोबर आपण बघू शकतात की इथे 3 षटकाच्या समाप्तीनंतर 11च्या सरासरीने 33 धावा 2 गडी बाद पाहायला मिळतात. येणारे अजूनही 3 षटकं बाकी आहेत. भली थोडं थंड वातावरण आहे. वारा थोडा थंडा वाहतोय परंतु मैदानाच्या आतमध्ये खेळाडू जेव्हा खेळतोय तेव्हा धावतोय पळतोय उठतोय बसतोय. थकाव लागेल तहान लागेल आणि इकडे मात्र थकवा तहान लागणं स्वाभाविक आहे. पाणी पुरवलं जातं मैदानाच्या आतमध्ये यावेळेस आपण बघू शकतात. पाणी असेल तर कॉम्बॉक्स मध्ये देखील पाणी पाठवा. चौथ्या षटकामध्ये आपण आलेलो आहोत आणि सिराज आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस आपण बघू शकतात 33 वर 2 चांगला चेंडू आहे. अगदी मात्र 2 जीवनदान मिळाले तर राहिलला. पायचीची अपील अगदी स्तंभ उभे होते. प्रेशर टाकण्याचा प्रयत्न केला. पंचावर पंच सांगतायत अगदी अनुभवी पंच आहेत. 50+ पंच आपल्याला पाहायला मिळतंय नियाज माझगावकर आणि इथे डॉटने सुरुवात आला तसा पाठवला. यावेळेस चेंडूला अगदी मात्र घुटना टेक सिक्सर देख हा फटका पाहायला मिळतोय. 6 धावा. षटकार थांबणार नाही राहील इथून. आता जेव्हा जेव्हा बॅट मधून धावा बनतील तेव्हा तेव्हा त्या 2 क्षेत्ररक्षकावर नजर जाईल ज्यांनी कॅच ड्रॉप केलेत. अब जब भी इनके बल्ले से रन बनेंगे कहीं ना कहीं चुभेंगे फील्डिंग वाली टीम को. 6 धावा. 6 धावेने स्कोरबोर्ड पुढे जाणार 39 स्कोर कार्डवर. उत्तरास प्रति उत्तर दिलं जाते. मागच्या चेंडूवर तुने मला षटकार खेचला असेल परंतु पुढच्या चेंडूवर तुला आउट करण्याची ताकद माझ्याकडे आहे हे सांगतोय गोलंदाज. दांडी गुल विकेट फर्निचर डिस्ट्रॉय आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी मात्र चांगला विकेट मोठा विकेट. जास्त नुकसान होऊन दिले नाही आपल्या संघाची गोलंदाजाने. यावेळेस आपण बघू शकता नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये जातोय तो म्हणजेच फहाद.
फहाद असेल नवीन बॅट्समन राहिलने यावेळेस पण देखील चांगली बॅटिंग केली. 22 धावा मात्र बनवलेत. 8 चेंडू आणि 22 धावा, 2 षटकार आणि 1 चौकार त्याच्या बॅटमधून आले. आणि यावेळेस मात्र ती खेळी मात्र शांत केली सिराजने. अगदी बघायला गेलं तर टीम इंडियाचा देखील गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय सिराज. बऱ्याच वर्षानंतर मला तर वाटते बँगलोरचा आता हिस्सा नसेल, आपल्याला खेळताना दिसेल. मला तर वाटते लखनौ गुजरातकडून मला तर वाटते खेळताना दिसणार मोहम्मद सिराज. कट केलेला आहे, एज लागलेले आहे. यावेळेस मात्र डीप मध्ये क्षेत्ररक्षक एक पूर्ण होणार. चेंडू तेवढा गतीने पोहोचत नाहीये क्षेत्ररक्षकाकडे, त्याचं कारण आहे की हिरवी ग्रास. यावेळेस आपण बघू शकता मैदानावर मात्र हिरवी चादर आहे आणि त्यामुळे जर बघायला गेलं तर चेंडू जो आहे तो चेंडू पूर्णपणे तेवढा वेगाने नाही पोचत क्षेत्ररक्षकाकडे. आणि हा मैदान जो आहे थोडा अंडाकृती आपल्याला पाहायला मिळतोय. ज्याप्रमाणे आपण इंग्लंडला पाहिले असतील, अगदी न्यूझीलंडला हे असे मैदान पाहिले असतील, हा तसा मैदान आपल्याला पाहायला मिळतोय. शॉर्ट चेंडू वेगाने टाकला होता, मात्र पुलचा फटका आहे. नोमॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय, एक धाव बसेल, स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 41 41 42 धावा धावपलकावर. 5 चेंडू मला तर वाटते फेकून झालेले आहेत. शेवटचा चेंडू चौथ्या षटकामधला 42 स्कोर कार्डवर. चांगल्या धावा म्हणायला हरकत नाही, कारण की इकडे मात्र जर बघायला गेलं तर 2 मॅचेस पाहिले. 2 मॅचेस मध्ये पहिले मॅच अगदी चांगली, दुसरी मॅच सहजरित्या विन केली. 60-65 धावा इथून मात्र बनवल्या जातील. यावेळेस फटका फसलाय, क्षेत्ररक्षक मात्र पोहोचतोय. कॅच ड्रॉप पुन्हा एकदा पाहायला मिळते. काय होत आहे मैदानाच्या आतमध्ये? चांगल्या कॅचेस घेतल्या जात आहेत आणि सोप्या कॅचेस, हार्ड कॅचेस घेतल्या जातात, सोप्या कॅचेस सोडल्या जात आहेत असं पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. अगदी मात्र तिसरी कॅच ड्रॉप झालेली आहे. 1 नाही 2 नाही 3 कॅच ड्रॉप. 4 षटकानंतर 44 11च्या सरासरीने 43. आणि विकेटचा विचार केला, विकेट 3. पुन्हा एकदा एका बॅट्समनला जीवनदान भेटतोय. तीन क्षेत्ररक्षक पाहायला मिळाले कॅच सोडताना. पाचवा षटक आपल्याला पाहायला मिळेल. 5व्या षटकामध्ये गोलंदाज पाहायला मिळतोय. मुफीद हा आपल्याला गोलंदाज पाहायला मिळतोय. आणि स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजेच अमन. नो स्ट्राईकला फहाद. 2 मध्ये 3 वर खेळतोय फहाद आणि 3 मध्ये 6 वर खेळतोय अमन. व्हेरी फर्स्ट बॉल घेऊन तयार होईल 5व्या षटकामध्ये. आता 2 नवीन गोलंदाज आणावे लागतील, कारण की कंटिन्यूस आपल्याला पाहायला मिळाले 2 गोलंदाज ज्यांनी 2-2 षटकं हाताळली. 43 वर 3 गडी बाद. क्रिकेटचा हा महासंग्राम, महाथरार आपल्याला पाहायला मिळते 2024चा. चला स्पीडअप ठेवा फिल्डिंग टीम, कारण की वेळ कमी आहे. यानंतर अजूनही 2 मॅचेस खेळवायचे आहेत. यानंतर होणारी नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. डॉट चेंडू क्रॉस बॅटीने खेळण्याचा प्रयत्न. स्पोर्टमॅन स्पिरिट, क्या बात आहे. इथे मात्र आपण बघू शकता खूप कमी खेळाडूंकडे पाहायला मिळते. कालच्या रात्रीमध्ये देखील पाहायला मिळाली ती म्हणजेच इजाज कुरेशी. आपण बघू शकता आता डायरेक्ट निघून गेला मैदानाच्या बाहेर. आणि इथे आपल्याला पाहायला मिळतंय अमन स्पोर्टमॅन स्पिरिट खेळाडू वृत्ती दाखवत असताना पंचाने मात्र आतापर्यंत तरी बोट वर केला नव्हता. आणि त्यानंतर मात्र त्याने बघितलं कीपरने कॅच घेतलाय आणि स्वतःहून मैदानाच्या बाहेर जात असताना पहिला चेंडू. आणि ही खेळाडूवृत्ती असणं गरजेचं आहे प्रत्येक खेळाडूमध्ये. बघायला गेलं तर
किरण आरेकर देखील पाहायला मिळाला PTTPL मध्ये, जो मात्र नोट आउट जरी दिला होता तरी मात्र स्वतःहून बाहेर निघून गेला. ही कमी खेळाडू असतात की ज्याच्या अंगी खेळाडू वृत्ती असते. 4 गडी बाद. नवीन बॅट्समन येतोय अंबिया. अंबिया येत असताना नॅट नंबर 6 आपल्याला पाहायला मिळतोय. 6व्या क्रमांकावर आलेला आहे. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या 43. पहिल्या चेंडूवर आलाय विकेट. पुन्हा एकदा क्रॉस बॅटीने फटका सजवण्याचा प्रयत्न केला. अक्रॉस क्रिकेट इज बॅड क्रिकेट असे कपिल देव निकुंज म्हणतात. सरळ बॅटीने खेळा, धावा येतील. आणि इकडे मात्र कॉन्क्रीट पिच आहे. कॉन्क्रीट पिचवर मात्र छोटा बाउंड्री लाईनवर टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जातोय. नो स्ट्राईकला फहाद आहे आणि गोलंदाज मात्र कमाल करतोय तो म्हणजेच मुफीज. स्लोवर चेंडू आहे, कट केलेला आहे. डीप मध्ये मात्र क्षेत्ररक्षक आहे का? इथे कोणी नाही, मला तर वाटते चेंडू निघून जाणार. अगदी चांगलं क्षेत्ररक्षण बाउंड्री लाईन जवळ. पंच 3 धावलेत काय? यस, 3 धावा. 3 धाव्याने स्कोरबोर्ड पुढे जाईल. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. स्कोरबोर्डचा विचार केला, स्कोरबोर्ड 46, 46 धावा धावफलकावर. अगदी तिसरी मॅच ऑन आहे. यानंतर मॅच मी कुडुसकर आणि त्यांच्या विरुद्ध टीम असेल स्टुडंट विरार. स्टुडंट 11 विरार. अगदी चांगला चेंडू यावेळेस खोलवर चेंडू, प्रॉपर ब्लॉक चेंडू टाकला जातोय. डॉट चेंडू येत आहे. 46 वर 4 गडी बाद पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 5 व 4 चेंडू झाले आहेत. 2 चेंडूचा खेळ बाकी. यंगस्टर खेळाडू आपण बघू शकतात. खूप चांगली संधी मिळते मात्र यंगस्टर खेळाडूला देखील या स्पर्धेच्या माध्यमातून. मुफीज आहे. क्रॉस बॅटीने फटका सजवण्याचा अगदी दूरवर होता चेंडू. यावेळेस मात्र बघायला गेलं तर एक पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न, चुकीच्या एंडला थ्रो आणि त्यामुळे जर बघायला गेलं तर 1च्या 2 झाल्या. इथे मात्र कीपरकडे थ्रो करण्याची गरज होती. कुठे ना कुठे एक विकेट आला असता. धावसंख्या 2 ने पुढे जातील. धावसंख्या 48, 48. शेवटचा चेंडू 5व्या षटकामधला 48 स्कोर कार्डवर. दोन्ही टीमला ऑफिशियल कॉल असेल. स्टुडंट 11 विरार आणि शोएब आणि त्यांच्या विरुद्ध टीम असेल मी कुडुसकर. मुदस्सर पटेल. फटका इकडे सजवलाय डोक्यावरून. मस्तक पे दस्तक देती हुई गेंद जाएगी. 6 रनों केले, 6 धावा. शॉर्ट पिच चेंडूला मात्र इकडे चांगला प्रहार केलाय. 5 षटके इकडे संपुष्टात आली. 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या 54. 1 ओव्हर नंतर मात्र टॉस केला जाईल. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे की आपण येऊन राहा. स्टुडंट 11 विरार आणि त्यांच्या विरुद्ध मी कुडुसकर अशी मॅच नेक्स्ट आपल्याला पाहायला मिळेल. पाच ओव्हर झालेले आहेत. 5 ओव्हर मध्ये 54 धावा म्हणजे लगभग 11ची सरासरी मेंटेन ठेवलेली आहे. खूप चांगली गोलंदाजी केली होती. साजिद आलेला आहे गोलंदाजी मार्कवर शेवटचं षटक हाताळण्यासाठी. 54 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. राईट अमोर द विकेटचा मारा असेल साजिद. राउंड द विकेट ने फुल टच चेंडू तोहफा मिला, दोनों हाथों से कबूल किया. यावेळेस मात्र फेकून दिलाय चेंडूला. बाउंड्री लाईनच्या पार येतोय. यावेळेस MPL षटकार. 6 धावा यावेळेस पाहायला मिळत आहेत. अगदी सुरुवातीपासून जर बघायला गेलं तर खूप चांगली गोलंदाजी झाली होती. हा एकदम खराब चेंडू, आ बेल मुझे मार असा मात्र चेंडू हाताळला जातोय. पायामध्ये फुलटॉस आवडता हा चेंडू आणि आवडता फटका फलंदाजाचा यावेळेस पाहायला मिळतोय. 6 धावा 60 स्कोर काढला. खूप चांगला मात्र फटका पुन्हा एकदा खेळला जातोय. अगदी मात्र डोक्यावरून गोलंदाजाच्या. इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव असेल.
सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. रनिंग बिटवीन द विकेटवर देखील लक्ष देणं गरजेचं आहे. तुम्ही फक्त चौकारा षटकारावर जर खेळणार तर मात्र कुठे ना कुठे खेळ फसला जातो. इथे 2 झाल्या पाहिजे होत्या. नो स्ट्राईकच्या बॅट्समनचं रनिंग बिटवीन द विकेट थोडं खराब बनायला हरकत नाही. एक धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 61. यावेळेस स्ट्राईकला असेल तो म्हणजेच फहाद. गुड बॉल. तेवढा चांगला फटका अगदी खोदून काढतोय चेंडूला यावेळेस फलंदाज. मनगटी स्ट्रोक. हा बघा ह्याचीच गोष्ट करत होता कारण की डेंजर एंडला मात्र नो स्ट्राईकच्या फलंदाजाला यायचं आहे तर मात्र इकडे त्याची कॉलिंग असणं गरजेचं आहे. मागच्या चेंडूवर ते झालं नाही, या चेंडूवर ते झालं. क्रिकेटचा श्वास म्हणून ओळखला जातो सिंगल डबल. आणि आपण बघू शकतात T20 मध्ये देखील 1च्या 2 कशा बनवायच्या आहे MS धोनी आणि विराट कोहलीने दाखवलं. अगदी सुपर रनिंग बिटवीन द विकेट. खास करून ओपन टेनिस स्पर्धा झाली त्यामध्ये अगदी फरदीन काझीला धावताना बघितलं तर असं वाटलं की त्याच्या पायामध्ये मॅकची बुटं आहेत का काय, एवढा वेगाने तो धावतोय. इकडे आता कॅच घेतलाय, इकडे मात्र आला विकेट. खेळ खल्लास फलंदाजाचा मात्र पाहायला मिळतोय. अमर नवीन बॅट्समन आपल्याला आलेला आहे. अमर शेख यावेळेस पाहायला मिळतोय. इन ॲट नंबर 7 अम्मार शेख यावेळेस आपण बघू शकतात. अम्मार कारण की चेंडू बाकी आहेत फक्त 2 शेवटच्या षटकातले. बॅट तर फिरणार यात काही वाद नाही. आणि जे सांगितलं होतं ते मात्र इथे केलेलं आहे मनोर टीमच्या बॅट्समनने. 63 म्हणजे 60+ धावा करण्याचा प्रयत्न करू आणि 60+ पाहायला मिळत आहेत. चेंडू जाऊ दिला. पंचस्तंभ उभे आहेत. लेट ॲक्युरेट अपडेट देत असताना यावेळेस अंपायर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 1 धाव. धावसंख्येमध्ये 1ने बदल. धावसंख्येचा विचार केला तर 64. अल्तमाश फायटर्स मनोर बॅटिंग करत असताना बदलावती इकडे चुकते. मात्र मला तर वाटते ज्या टायमाला गोलंदाज उडी घेतो त्या टायमाला जंप करतानाच्या टायमाला कुठे ना कुठे आपण बघू शकतात अडथळा आला आणि चेंडू नाही हाताळला त्याने. हे चांगली गोष्ट आहे. तर तुम्ही रिदम मध्ये नसतील तर चेंडू हाताळू नका. शेवटचे 2 चेंडू. डॉट चेंडू. इकडे स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न करतोय फलंदाज आणि स्ट्राईक घेतली जाईल. यावेळेस मात्र विकेट पाहायला मिळतोय. चला नवीन बॅट्समन लगेच मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा चेंडू असेल. इकडे मात्र नो स्ट्राईकला फलंदाज नवीन पाहायला मिळेल. स्कोरबोर्ड पाहायला मिळते ते म्हणजे 64. बॅट्समन मात्र बॅक टू पहिलवान. आणि 2 टीमच्या कॅप्टनला विनंती आहे. मी कुडुसकर आणि स्टुडंट्स 11 विरार यांना विनंती आपण आपल्या कॅप्टनला पाठवा. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपल्यासोबत जोडले जातील. माझे साथी समाजलोचक मेहर सर आपल्यासोबत जोडले जातील. मी कुडुसकर संघाचा मला तर वाटते इकडे कॅप्टन पुन्हा एकदा जम्प करताना पुढच्या वर्षी थोडा पिच बनवावा लागेल या बॉलिंग एंडला असं म्हणायला हरकत नाही. शेवटचा चेंडू शेवटच्या षटकातला 64 स्कोरबोर्डला. थोडी गडबड झाली आहे गोलंदाजा बरोबर. आता मात्र जर बघायला गेलं नो चेंडू आणि षटकार. कारण की वारंवार त्यांचे पाय चुकत होते आणि यावेळेस मात्र लक्ष जे आहे ते लक्ष पिचकडे जास्त राहिलं, गोलंदाजीकडे कमी राहिलं आणि संघाला थोडा महागडा यावेळेस पडणार या धावा असं म्हणायला हरकत नाही. 7 धावा यावेळेस मिळताना पाहायला मिळत आहेत. कारण की नो आणि त्यावर षटकार आणि पुढचा चेंडू असेल फ्री हिट. उघड डोळे पहा नीट. पुढचा चेंडू आहे फ्री हिट 71 स्कोर कार्डवर. आणि 71 मध्ये
6 ऍड करा. खणखणीत दणदणीत षटकार फिनिश करतोय. इकडे मात्र यावेळेस फलंदाज या करता स्ट्राईक घेतली होती हे सांगतोय आणि इकडे मात्र 6 धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल. 77 झालेले आहेत. 78 चं टार्गेट असेल. येस सर. चला पुढच्या सामन्याची नाणेफेक होणार आहे. मी कुडूसकर कुडूस संघ विरुद्ध स्टुडंट 11 विरार. तर सोएबजी पठाण यांच्या शुभ हस्ते या पुढच्या सामन्याचे नाणेफेक केली जाईल. प्लीज दोन्ही कर्णधारांना विनंती असेल यायचं आहे. टॉस का बॉस ये है खास. नक्कीच सोएबजी पठाण यावेळेला आपल्याला प्रमुख अतिथीगणामध्ये पाहायला मिळतील. तर दोन्ही संघ चे कर्णधार आपल्याला नाणेफेक करताना पाहायला मिळतील. स्टुडंट 11 संघाने नाणेफेक जिंकलेली आहे आणि पाहूया निर्णय काय घेत आहेत ते. फिल्डिंग करणार. येस गोलंदाजी स्वीकारलेली आहे. तर नक्कीच गोलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे. एका बाजूला तुम्ही बघताय तर मागच्या सामन्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी साकारली होती त्यांच्या संघाने, पण थोडंसं पिछेहाटीवर आलेलं आहे. तर काय कसे तुमचा काय निर्णय असेल, कशा पद्धतीची गोलंदाजीचा मारा तुम्ही करतील, कुठपर्यंत रोखतील त्यांना? 40-45च्या आतमध्ये आम्ही रन ठेवूया. येस मग काय गोलंदाजीवर कुठल्या माणसावर यावेळेला भरोसा आहे? तेच आमचे जे बॉलर आहेत त्यांच्या सगळ्यांवर लक्ष आहे माझं. ते करतील चांगलं. येस वेल डन. बेस्ट ऑफ लक पुढच्या कार्यासाठी. नक्कीच आपको मी कुडूसकरच्या माध्यमातून आपला संघ मागच्या पहिल्या सामन्यामध्ये थोडंसं निराशा जाणवली असेल तुम्हाला, परंतु यावेळेला एक चांगली संधी आहे. फलंदाजी दिलेली आहे तुम्हाला. कुठपर्यंत मजल मारतील? 60+ मारण्याचा प्रयत्न करू. नक्कीच एक चांगलं उद्दिष्ट आपण आता बघतात. 77 धावा पल्ला पाठ केलेला आहे. कारण आता थोडासा मोसम बदललेला आहे, हवा आहे आणि चांगली धावसंख्येला भरारी येऊ शकते. आता कुठल्या फलंदाजावर जास्त भरोसा असेल? आयनूल आहे, रजा आहे, मी स्वतः अफान आवारी आहे, आहेत असं भरपूर मन आहेत. सगळ्यांकडून अपेक्षा. व्हेरी गुड. बेस्ट ऑफ लक पुढच्या सामन्यासाठी. नक्कीच नाणेफेक झालेली आहे. थँक्यू. आणि डहाणू संघाने प्रथम गोलंदाजी घेतलेली आहे कासा संघाने. तर कुडूसकर संघाला फलंदाजीचं आमंत्रण दिलेलं आहे. चला बोलूया कॉम्बॉक्सकडे. प्रीतम घरत यांच्यासोबत जोडले जाऊया. धन्यवाद मेहर सर. आणि एक अजून आनंदाची गोष्ट या सर्व मुस्लिम बांधवासाठी, मुस्लिम प्लेयरसाठी की फेब्रुवारी महिन्यात 2025ला डहाणूच्या मैदानावर एक मोठी स्पर्धा, ही ती देखील मात्र 2 जिल्हे मिळून स्पर्धा असेल. वलसाड आणि पालघर या 2 जिल्हे मिळून स्पर्धा असेल. आमचे शोएब भाई आणि शोएब पठाण आणि इलियास पठाण यांच्या माध्यमातून ही स्पर्धा असेल. तर नक्कीच नाईट स्पर्धा असेल ती. मुस्लिम समाज प्रीमियर लीग ती देखील असेल. तुमच्या भेटीला येणार फेब्रुवारी महिन्यात 25 ते 28, 25, 26, 27 आणि 28 या 4 दिवस आणि रात्री का फक्त रात्री? फक्त नाईट स्पर्धा येणार आहे मुस्लिम प्रीमियर लीग. अगदी मात्र पुन्हा एकदा एक आनंदाची गोष्ट आणि क्रिकेटच्या प्रेमीसाठी पुन्हा एकदा एक मोठी स्पर्धा यावेळेस पाहायला मिळेल. पुढच्या वर्षी 2025 मध्ये एक मोठी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. मुस्लिम प्रीमियर लीग 2 जिल्हे मिळून ती स्पर्धा असेल. शोएबजी पठाण आणि इलियासजी पठाण यांच्या माध्यमातून ही स्पर्धा भरवली जाईल. फॉर्म तुमच्यापर्यंत पोहोचवले जातील जानेवारी महिन्यामध्ये. नक्कीच फॉर्म पोहोचवले जातील. त्याच्यानंतर मात्र ऑनरशिप असतील, त्यानंतर टीम्स किती घ्यायचे हे सर्व चर्चा होणार. आणि जर बघायला ऑप्शन होणार, ऑप्शन झाल्यावर मात्र 25 तारखेला इन ॲक्शन आपल्याला प्लेयर देखील पाहायला मिळतील. याहूनही मोठी संधी म्हणजे इकडे चांगला परफॉर्मन्स द्या तर मात्र त्या स्पर्धेमध्ये तुमची निवड होईल. 0079 गाडी मालकाला विनंती आहे तुमची गाडी थोडी बाजूला करा, कारण की बीचवर लावा. अगदी मात्र तिकडे ट्रॅफिक जाम होत आहे.
0079. स्ट्राईकला बॅट्समन आहे तो म्हणजेच चेक. कान चॅलेंजर 0079 आपली गाडी होती तिला जरा इकडे समुद्रकिनारी पार्किंग मारा. कान चॅलेंजर्स नाही अपना नाही आहे. 0079 गाडी कोणाची असेल तर त्याने ती गाडी हलवायची आहे. पहिला चेंडू अगदी मनगटाचा फटका, परंतु इकडे नकार दिला. चांगली कॉलिंग आहे कारण की अगदी वेगाने चेंडू गेला तो राहील. इकडे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय आमिर. यावेळेस पहिला चेंडू हाताळला अगदी ब्लॉक हॉलमध्ये कारण की 78चं टार्गेट आहे. शेवटच्या चेंडूवर 11 धावा आल्या आणि कुठे ना कुठे 70+ धावा पाहायला मिळायला लागल्या. 70+ आपल्याला पाहायला मिळत आहेत. 78 टार्गेट. फटका इकडे उंचच गेलाय, अगदी हाईट आहे. गोलंदाज स्वतः येतोय, सोपा कॅच, मोठा विकेट, बिग विकेट. सुपर मात्र यावेळेस कामगिरी होत असताना कर्णधाराकडून बॅटिंग मध्ये मात्र तेवढी चांगली केली नाही, परंतु गोलंदाजी मध्ये अगदी मात्र चांगली कामगिरी होत असताना यावेळेस पाहायला मिळते. विकेट येत असताना पहिला म्हणजेच बाद होतोय. नवीन बॅट्समन सेहबाज झालेला आहे मैदानाच्या आतमध्ये. इनॅट नंबर 3 51 रूपामध्ये आलेला बॅट्समन फैजान मेमन 0 न कोलता सिल्वर डकचा शिकार झालाय. डॉट, पहिला चेंडू डॉट आणि त्यानंतर मात्र विकेट. स्विंग अँड मिस, वेगावर स्वार गोलंदाज पाहायला मिळतोय. आता जोश थोड़ा वाढलाय क्योंकि अगर फरवरी में 2 जिले की जो टूर्नामेंट होने वाली है उसमें अगर सिलेक्शन होना है तो यहाँ पे ये जो मैच हो रही है, जो टूर्नामेंट हो रही है, उसमें बढ़िया परफॉर्मेंस देना होगा, तभी नजर रहेगी ऑनर की आप पर, तभी आप सिलेक्ट किए जाओगे. डॉट, क्या बात है. और ये क्या गेंदबाजी हो रही है. मानो कि ये बता रहे हैं गेंदबाज कि मेरा सिलेक्शन अभी कर लो. ये तो इलेक्शन में लड़ रहा हूँ लेकिन अभी सिलेक्शन हो जाए तो अच्छा है. ये देखना पड़ेगा. लेकिन क्या गेंदबाजी है आमिर की. अगदी अचूक टप्पा, बेधक मारा, बाउन्सर चेंडू अगदी कानाजवळून शिट्टी वाजवत असताना जात असताना चेंडू पाहायला मिळतोय. चांगला चेंडू आहे, कॅच होणार का. अगदी पुढे पुढे राहीलचं चांगलं क्षेत्ररक्षण, डायरेक्ट हिट. ओहो, परतावा लागला असता. सर पे कफन बांधे भागे थे इस वक्त बल्लेबाज. डायरेक्ट हिट आता तो लौटना पड़ता. एक रन, पहिली धाव मला तर वाटते धावपलकावर लागली जात आहे. 1 वर 1 धावसंख्येचा विचार मात्र केला तर 77 अजूनही बनवायचे आहेत. बघा आमचे कॉमेंटेटर मेहर भाऊने ज्यांचा विषय इथे केला होता तो मात्र राहिल शेख आपल्याला पाहायला मिळतोय, ज्याने आताच मॅन ऑफ द सिरीज घेतली स्पर्धेमध्ये. 1 धाव असेल, स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 1 षटकानंतर फक्त 2 का म्हणतोय कारण की इकडे टार्गेट खूप मोठा आहे 78चं आणि त्यामध्ये सुरुवात फक्त 2 धावीची झालेली आहे पहिल्या ओव्हरमध्ये पॉवर प्लेमध्ये. परंतु दोन्ही बाजूने चांगली सुरुवात होत असताना टीम आपल्याला पाहायला मिळते. मनोहर आता रन रेटचा विचार केला तर रिक्वायर्ड रन रेट 15.20चा आपल्याला पाहायला मिळते. अल्तामेश फायटर्स, अगदी अल्तामेश फायटर्स सारखे खेळत असताना क्या बात है. तारीफ के काबिल गेंदबाजी आमिर की. अब राहिल गेंदबाजी के लिए तैयार.
बॅटिंग म्हणा बॉलिंग म्हणा राहील एक हुकुमी इक्का साबित होत असताना या स्पर्धेमध्ये मागच्या मॅचमध्ये आणि आताच्या मॅचमध्ये देखील 22 धावा त्याच्या पाहायला मिळाल्या 8 चेंडूवर. चला 25 मिनिटांमध्ये तुम्हाला 5 ओव्हर फेकायचे ते लक्षात घ्या. राहील तयार, राईट मोर द विकेट पंचाच्या डावीकडून. आतमध्ये येऊन मारण्याचा प्रयत्न अगदी ऑफ स्टंपच्या बाहेर 8व्या 9व्या स्टंपवर चेंडू टाकला जातोय. स्कोरबोर्डचा विचार केला 2 झालेले आहेत, अजूनही 76 बनवायचे आहेत. जी बॅटिंग केली होती BPL मध्ये ती बॅटिंग करून दाखवावी लागेल, त्याची थोडी आठवण करून द्यावी लागेल प्रेक्षकांना. इरफान गंजीला परंतु नाही, वेगावर स्वार आहे, फुल टचचा चेंडू आहे आणि इकडे मात्र कीपरच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावतोय. 24 कॅरेट सोना हा चेंडू आणि इकडे आपण बघू शकतात यावेळेस डॉट वर डॉट येत असताना अगदी धाबा बनवल्या तर रोखण्याचं काम देखील सुरू आहे. फटका फसलाय. तब्रेजची मेमन साहेब इकडे उपस्थित झालेले आहेत आणि फैजल गाजी फैजलजी गाजी साहेब देखील इकडे उपस्थित झालेले आहेत. त्यांना मी विनंती करेल की आपण मुख्य व्यासपीठावर या, आपलं स्वागत आहे. फटका इकडे स्विंग केलाय, डीप मध्ये क्षेत्ररक्षक नाही, इकडे मात्र नो चान्स. चौकार, 4 धावा. 4 धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 7 स्कोर कार्ड वर आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्कोरिंग साठी आमच्यासोबत जुड़ले जाते हैं जुल्केन. जुल्केन जी आपका स्वागत है कॉम्बॉक्स में. देखा जाए तो सुबह से हमारे साथ जुड़े हुए थे नियाज मजगावकर, अब जुल्पेन जुड़े हुए स्कोरिंग के लिए. कमेंटेटर के रीढ़ की हड्डी यानी कि स्कोरर. एज, बल्ले का किनारा, कीपर का सहारा और यहाँ पे कोई गलती की नहीं कीपर ने. विकेट, बॅक टू डगआउट. मला वाटते दुसरा विकेट येत असताना 7 धावेवर अगदी मात्र खराब सुरुवात झालेली आहे, कारण की 78चं टार्गेट आहे. मोठं टार्गेट चेस करताना सर्वात पहिले तर पार्टनरशिप बिल्ड करणं गरजेचं आहे. छोटे छोटे टार्गेट सेट करावे लागतील. पहिल्या ओव्हरीपासूनच विचार केला जर 4 ते 4.5 ओव्हरमध्ये संपवायचे तर नाही होणार. मुफीज आणि दोन्ही एंड आहेत, तर इकडे मात्र एक उजवा आणि एक डावा आता मात्र समीकरण पाहायला मिळते. राईट हँडेड बॅट्समन, लेफ्ट हँडेड बॅट्समन नवीन मैदानाच्या आतमध्ये येतोय. धाब्याचा विचार केला 7, 2 गडी बाद पाहायला मिळत आहेत. अगदी मात्र बघायला गेलं तर व्हेरी वेल गुड बॉलिंग ज्याला म्हटलं तर ती गोलंदाजी होत असताना अगदी पद्धतशीर शिस्तबद्ध गोलंदाजी, डिसिप्लिन पाहायला मिळते गोलंदाजीमध्ये. अपील आहे, पंच सांगतायत यावेळेस पंचाचा बोटवर अगदी नटराजन स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता, पायाला लागतोय, अपील केली आणि यावेळेस मात्र 3 स्टंप मध्ये पकडलं जाते. आसिफ मुचालेने सांगितलं यस आउट, LBW. तिसरा विकेट येत असताना 7 धावेवर. अगदी बघायला गेलं तर हा बघा स्टंपच्या अगदी समोर थोडा घाबरून फटका खेळला असं म्हणायला हरकत नाही. आणि जेव्हा कधी तुम्हाला लेग बिफोरचा डाऊट असेल किंवा वाईटचा डाऊट असेल तर तुम्ही नो स्ट्राईकच्या बॅट्समन बरोबर चर्चा करा, कारण की असं म्हटलं तर स्ट्रायकर बॅट्समनचा आरसा असतो तो म्हणजे नो स्ट्राईकचा बॅट्समन. तुम्हाला कसं खेळायचं आहे, बॉल किती वळतोय, कुठे टाकला जातोय, हे सगळं मात्र तुम्हाला नो स्ट्राईकच्या बॅट्समन कडून कळेल. नवीन बॅट्समन येतोय तो म्हणजेच सिराज. गोलंदाज आमिर, गोलंदाज मॅन फ्रॉम मनोर आणि मनोर संघातूनच खेळताना कप्तानशिप करतोय. सिराज आलेला आहे नवीन बॅट्समन, नॉन स्ट्राईकला असेल. अगदी मात्र संघ वाटून दिले आणि आपण बघू शकतात आतापर्यंत अचूक कामगिरी. 7 वर 3 गडी बाद.
इकडे मात्र फटका सजवला आहे. यावेळेस मात्र आपण बघू शकता डीप मध्ये क्षेत्ररक्षक आणि एक धाव असेल. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला 8 धावा धावपलकावर आहेत. 70 अजूनही बनवायचे आहेत 23 मध्ये. 23 चेंडू 70 धावा. रिक्वायर्ड रन रेट आता मात्र वाढतोय 18.26 चा. अल्तामेश फायटर काय बात आहे. बॅटिंग म्हणा, बॉलिंग म्हणा, फिल्डिंग म्हणा, सगळीकडे अचूक कामगिरी. परफेक्ट टीम पाहायला मिळते. उलटा चेंडू फटका फसाजवला आहे. राहिल गड़बड़. पहले आप में 2 नवाबों की गाड़ी छूट चुकी थी. यहाँ भी वही हुआ. या मैं रुकूं या तू रुकेगा और गेंद निकल गई. 4 रन. स्कोरबोर्ड 4 से आगे जाएगा. स्कोरबोर्ड 12. धावा झालेल्या आहेत. यावेळेस स्लोवर चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला होता आणि पंचाने इकडे मात्र बीमर घोषित केलेला आहे. इकडे 1+1. कॉमेंटेटर कर्स खऱ्या अर्थाने आहे. आत्ताच कौतुक केलेलं गोलंदाजाचं त्यांच्या टीमचं आणि आताच खराब कामगिरी होत असताना पाहायला मिळते. मी तर सांगेल बरं झालं राहिलने उडी मारली नाही. कदाचित त्या क्षेत्ररक्षकाला ठोकला असता तर दुखापत देखील झाली असती. आणि आपण बघू शकतात बहुत सारे बोल रहे पिचक जाता बिचारा प्लेयर. 14 रन. इरफान खान जी का स्ट्रोक फंस चुका है. ए 1 हैंडेड कैच. ऐसे कैच लपकते नहीं चिपकते, लेकिन ये फ्री हिट की गेंद थी. इस वजह से हाँ अभी भी सुरक्षित क्रीज पर. अगदी माहिती होतं क्षेत्ररक्षकाला, त्याने जल्लोष केलाच नाही. बघा हे प्रेझन्स ऑफ माइंड असणं गरजेचं आहे. हा नियम आलाय 2010 पासून. जर गोलंदाजाने नो चेंडू हाताळला तर पुढचा चेंडू तो पनिश केला जाईल. फ्री हिट असेल. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. 15. आता चांगला चेंडू एज लागले का. इथे मात्र प्रयत्न केला होता कॅच पर्यंत पोहोचण्याचा, पोहोचू शकला नाही. डॉट चेंडू येतोय. 15 धावा धावपलकावर आहेत. लढावं लागेल. इकडे मात्र मनगटाची पावर दाखवावी लागेल. इथे मात्र आपण बघू शकता क्रिकेटचा खेळ आहे. कधी बदलेल काही सांगता येत नाही. कोणत्या क्षणाला कुठे कॅमेरामॅन मुनीत आणि अगदी अचूक कामगिरी दोघांकडून. हलक्या हाताने खेळलेला आहे. सिंगलवर आता मात्र भार दिलेला. इकडे मात्र सिराजने 1 धाव. धावसंख्यामध्ये 1 ने बदल. धावसंख्या पाहायला मिळते 16 धावा आता पाहायला मिळत आहेत. चेंडू बाकी असतील ते म्हणजे षटकातील 1. शेवटचा बॉल तिसऱ्या षटकामधील. लास्ट अँड फास्ट गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू. काय चेंडू हाताळलाय. प्रॉपर ब्लॉक. उत्तर नव्हतं इकडे फलंदाजाकडे. इरफान गंजीला परतावं लागेल. मोठा विकेट मिळतोय. काय सुपर गोलंदाजी. मॅजिकल डिलिव्हरी यावेळेस आपण बघू शकतात. बघायला गेलं तर ड्रीम डिलिव्हरी म्हणायला हरकत नाही. प्रत्येक गोलंदाजाची स्वप्न असतं की मॅच मध्ये एखादा असा चेंडू पडावा यॉर्कर ज्याच्यावर उत्तर नसेल फलंदाजाकडे, आणि तो चेंडू इकडे पडतोय. अगदी मात्र विकेट. 16 वर 4. 78चं आव्हान आणि 3 ओव्हर नंतर फक्त 16 झालेले आहेत. कुठे ना कुठे आता धावा भरपूर पाहिजेत. 20.67 20.67च्या सरासरीने धावा बनवायचे. सलमान नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये येतोय. इकडे आपण बघू शकता अगदी मात्र सुका पडलाय धाब्यांचा. कोई दीवाना कहता है, कोई पागल समझता है. सुकी धरती की बेचैनी तो सिर्फ बादल को समजता है. आणि इकडे देखील मात्र धाव्यांचा सुका पडलेला आहे. कुठे ना कुठे मात्र
16 4 गडी बाद आहेत. खान चॅलेंजरला चॅलेंज करावं लागेल, इकडे दाखवावं लागेल. गोलंदाज राहील, फटका सजावलाय डीप मध्ये क्षेत्ररक्षक. 1 बाउन्स फील्ड होणार. मिड विकेट काऊ कॉर्नरला स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. 1 धाव. सिंगलने काही होणार नाहीये, मात्र 17 धावा धावफलकावर आहेत. प्रत्येक ओव्हरमध्ये 20 ची सरासरी मेंटेन करायची आहे. थंड वारा सुटलाय अगदी, मात्र परंतु मैदानाच्या आतमध्ये इकडे तापावं लागेल फलंदाजाला. 17 मध्ये 60 61 आहेत. फटका इकडे चांगला आहे, अगदी क्लिअर करणार लॉंग ऑन ला. क्या बात आहे. उशीर झाला परंतु इकडे षटकार आला असं म्हणायला हरकत नाही. इथे 6 धावा येत आहेत. मॅच ऑन, गेम ऑन, लढावं लागेल. इथे मात्र आपण बघू शकतात बाळासाहेबांचं ब्रीदवाक्य, रडायचं नाही तर लढायचं. इथे मात्र तेच करावं लागेल. मनगटाची पावर दाखवावी लागेल. ते 6 धावा. षटकार 23. फटका इकडे मात्र स्विंग केलाय, बॅटच्या पुढच्या टोकाला लागतोय. लॉंग ऑन रिजला जातोय. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 24. 24 धावा धावफलकावर. अगदी 24 वर 4 गडी बाद. इथे अजूनही 55 धावेची गरज, 54 धावेची गरज मॅच जिंकण्यासाठी आपल्याला पाहायला मिळते. गुड बॉल. स्विंग आणि मिस. टप्पा पडला, बाहेर आला. यावेळेस मात्र डॉट चेंडू येतोय. ऑफस्टम्पच्या थोडा बाहेरच चेंडू टाकला जातोय. राहिल आपल्याला गोलंदाज पाहायला मिळतोय. राहिल बॅटिंग बॉलिंग दोन्ही बाजूला मात्र कारगर साबित होत असताना 4थं षटक. पुन्हा एकदा मात्र फटका सजवलाय, उंचच गेलाय परंतु दूर आहे का? दूर देखील. इथे आउट ऑफ दी पार्क. षटकार. 6 धावा पाहायला मिळत आहेत. 6 धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल. अगदी कॅच बनली असती का नाही, परंतु चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला होता. यावेळेस मात्र सिराजच्या बॅट मधून येतोय षटकार. 30 धावा झालेल्या आहेत. कुठे ना कुठे हे फटके सुरुवातीलाच खेळणं गरजेचं होतं. हरकत नाही, अजूनही तुमच्याकडे 13 चेंडू मला तर वाटते बाकी आहेत. राहिलचं मी कौतुक करेल की डिसिप्लिन खूप चांगला आहे. पुन्हा एकदा मात्र षटकार. यस, षटकार. मागच्या ओव्हर नंतर मात्र थोडा परिस्थिती बदलली. पुन्हा एकदा ज्या 20 धावा पाहिजे त्या 20 धावा आल्या असं म्हणायला हरकत नाही. ती 2 उत्तुंग षटकार आणि इकडे मात्र सांगतोय मॅच ऑन आहे, गेम ऑन आहे. मैं अभी हारा नाही, तू अभी जीता नाही. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या 36. आता मात्र पाहिजेत बरोबर 42 2 ओव्हरमध्ये. निर्णायक षटक आहे दोन्ही टीमसाठी. 12 चेंडू 42 धावा. चला स्पीडअप ठेवा खेळाला मनोर टीम. अल्तामेश फायटर संघाला विनंती आहे थोडा स्पीडअप ठेवा खेळाला. मागच्या मॅच मध्ये जशा रीतीने तुम्ही ज्या डिसिप्लिनने 30 मिनिटांमध्ये 6 ओव्हर फेकल्या, आम्ही या वेळेस देखील तुमच्याकडून तीच अपेक्षा करतोय. गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र चेंडू चांगला हाताळला जातोय. शफल झाला तर वाईड मागतील तर तुम्हाला वाईड मिळणार नाहीये. फेअर डिलिव्हरी. डॉट चेंडू येतोय. 11 चेंडू आणि 11 चेंडू मध्ये 42 धावा. बघायला गेलं तर इथून 6 षटकारांची गरज आहे. ज्या रीतीने मात्र दोन्ही फलंदाज खेळतायत, होऊ शकते काय लॉलीपॉप. यावेळेस चेंडू गमावलाय आणि त्यावर विकेट देखील.
फुलटस चेंडू होता, फुलटस बॉल मिळाला होता. फुलटस बॉल आपण बघू शकतात की विकेटवर कन्वर्ट झाला आहे. पायावर लागतोय पायचीत. नियाज माझगावकर इकडे आकाशाकडे बोट करतायत. फुलटसचा चेंडू फुलटसच मिळाला होता आणि त्याला मात्र मोठ्या हिट मध्ये कन्वर्ट करू शकला नाही. इकडे बॅक टू डगआउट. विकेट. सलग 2 डॉट आलेले आहेत. आता मात्र 10 चेंडू आणि 10 चेंडू मध्ये बनवायचे आहेत, ते म्हणजेच 42. यस, नवीन बॅट्समन साजिद आपल्याला पाहायला मिळतोय. 5 गडी बाद 36 धावा. असं वाटलं होतं की मागचा चेंडू मोठा हिट मिळेल. चेंडू जाऊ दिला. पंच वळतायत. वाईटचा इशारा. अगदी मात्र बघायला गेलं तर ऑप्शनच्या बाहेरच चेंडू ठेवला जातोय. म्हणजे फलंदाजाला चॅलेंज करतोय गोलंदाज की तुम्हाला ताकद खिचून मारायची असेल तर मारा, परंतु तुमच्या झोन मध्ये मी चेंडू देणार नाहीये. 37 धावा धावफलकावर. फुटबॉल. अगदी चांगला टप्पा आणि फिल्डिंग थोडी खराब. मी म्हणेल की इकडे ही 1 धाव नाही झाली पाहिजे होती. इकडे 1 धाव मिळते. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 38, 38, 40 ची गरज आहे. चेंडूचा विचार केला. चेंडू बाकी आहेत 9 चेंडू 40 धावा. पहिली टीम आपल्याला कोणती पाहायला मिळेल जी टॉप 6 मध्ये जाईल? 12 मधून पहिला पाऊल असतो 6 मध्ये. 6 मधून दुसरा पाऊल असतो 3 मध्ये आणि 3 मधून तिसरा पाऊल असतो फायनल मध्ये. पहिलाच पडाव आहे बायच्या रूपात ही धाव. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 39. आता इथून मात्र कोणती टीम खुशी होऊन राहील आणि कोणती टीम मात्र वाट बघेल पुढच्या मॅचची. फुलटच चेंडू आहे. कॅच होणार का? इकडे मात्र नो मॅच लँड मध्ये पडतो. 1 धाव असेल. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 41 धावा 41. आजच्या दिवसामध्ये मात्र खेळाडूंचं देखील कौतुक करेल. सभी खिलाड़ी प्रॉपरली क्रिकेट खेल रहे. अंपायर के साथ कोई भी डिसीजन हो, जो अंपायर का डिसीजन आता है उससे कोई भी आर्गुमेंट्स नहीं कर रहा है. ये अच्छी बात है. ये लीग की सबसे अच्छी बात है कि अंपायर्स जो डिसीजन देते हैं उस पर आर्गुमेंट्स नहीं आना चाहिए. अगर वाइट दिया तो ठीक है, वाइट है, गेंदबाज जाता है गेंदबाजी के ऊपर और फिर से तैयार हो जाता है. स्कोरबोर्ड 5 ओवर के बाद 41. आखिरी ओवर में रन चाहिए. 37 चाहिए. मतलब यहाँ पे कंपलसरी चेस से अगर 6 के 6 बड़े हिट भी आते तो भी फील्डिंग टीम जीत जाएगी. एक अच्छी गेंद डालनी होगी गेंदबाज को. फहाद. शेवटचा आणि अंतिम षटक 6 मध्ये 37 बनवायचे आहेत. अगदी मागची मॅच देखील कम्फर्टेबली विन केली आणि ह्या मॅचचा विचार केला तर फक्त 1 चेंडू चांगला हाताळावा लागेल आणि ही मॅच देखील अगदी व्यवस्थित कम्फर्टेबली विन करताना पाहायला मिळेल. यस, डॉटने सुरुवातच केलंय आणि इकडे मात्र आता चेंडू मात्र सुनिश्चित करतोय टीम अल्तमश फायटर्स. मनोर. 5 चेंडूचा खेळ बाकी. फटका इकडे फसलाय. कर्णधार चेंडू खाली. चुकी करणार नाही. विकेटचं पतंग. बॅक टू डग आउट. चार चेंडू बाकी असतील. थोडं धावतच जायचं फलंदाजाने. थोडं वॉर्मअप देखील होऊन जाईल कारण की मॅच मध्ये काही उरलं नाही. आता औपचारिकता आहे मॅच मधली. इथे तुम्ही मात्र फटके शॉट सिलेक्शन करू शकतील. भरपूर धावा झाल्या म्हणायला हरकत नाही. याच जर 60 धावा असत्या तर एक चांगली मॅच पाहायला मिळाली असती.
मी म्हणेल की शेवटचा चेंडू भरपूर काही करून गेला गोलंदाजाचा. सोएब नवीन बॅट्समन. शेवटच्या चेंडूवर ज्या 11 धावा आल्या त्या कुठे ना कुठे फिल्डिंग टीमला पॉझिटिव्ह मध्ये घेऊन गेले आणि बॅटिंग टीमला निगेटिव्ह मध्ये घेऊन गेले असं म्हणायला हरकत नाही. डॉट येत आहे. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. नो स्ट्राईकचा बॅट्समन चर्चा करतोय स्ट्रायकर बॅट्समनशी. 41 वर 6. यानंतर होणारी मोठी मॅच डू ऑर डाय एलिमेटर आपल्याला पाहायला मिळेल. एक बाजूला टीम असेल मी कुडुसकर आणि त्यांच्या बाजूला त्यांच्या विरुद्ध स्टुडंट 11 विरार. पायातला चेंडू मनगटी फटका एका हाताने कॅच करण्याचा प्रयत्न. क्या बात आहे. अंबिया शेख अगदी मात्र यावेळेस झोकून दिलं होतं स्वतःला. उडता अंबिया आम्ही बघितला या मंचावरून. यावेळेस मात्र एकच धाव. बघा भली जिंकलेले आहेत त्याला माहिती आहे पण तो एफर्ट 100% देणार यात काही वाद नाही. एक्सपेरिमेंट केला जातो गोलंदाजाकडून परंतु फिल्डर आहेत ते सांगतात एकदाशे 2 चेंडू टाकतो कधी आणि मैदानाच्या बाहेर आम्ही येतात कधी कारण की मॅच जिंकलेली आहे लगभग. इकडे 2 मध्ये 35 ची गरज. 1 धाव मिळेल. सिंगल पेक्षा जास्त मिळणार नाहीये. आता मात्र शेवटचा अंतिम चेंडू आणि 1 चेंडू 34 धावेची गरज आहे. धावसंख्या 44 वर 6. इकडे मात्र बघायला गेलं तर खान चॅलेंजर्सला माहीत व्हायची गोष्ट नाही आहे कारण की त्यांच्याकडे एक संधी आहे कारण की त्यांनी पहिली मॅच जिंकली आहे परंतु पहिली टीम 2024 पालघर जिल्हा मुस्लिम प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळते आणि पहिली टीम पाहायला मिळते जी टॉप 6 मध्ये जाते. अल्तमश फायटर्स मनोर अभिनंदन. आपण जाऊया मॅन ऑफ द मॅच कडे सामनावीरच्या पुरस्काराकडे.